गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहोत कविता क्रमांक 1 नाच रे मोरा. कवितेचे कवी आहेत ग.दी. माडगूळकर. त्यांचं पूर्ण नाव आहे गजानन दिगंबर माडगूळकर. त्यांनाच त्यांचं टोपण नाव, याच नावावरून त्यांचं एक टोपण नाव पडलेलं आहे. त्यांना गदिमा असं सुद्धा म्हणतात. त्यांचा जन्म आहे 1919 आणि मृत्यू दिनांक आहे 1977. तर कवी ग.दी. माडगूळकर यांनी आपल्याला नाच रे मोरा या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे. तर मोर हा पक्षी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे आणि तो आपला राष्ट्रीय पक्षी सुद्धा आहे की नाही, माहिती आहे ना तुम्हा सगळ्यांना. तर मोर आणि जी आपल्याला या चित्रामध्ये मुलगी दिसत आहे, मोर आणि ही मुलगी, या दोघांमध्ये काय संभाषण सुरू आहे, काय बोलत आहेत ते एकमेकांसोबत, हे कवीने नाच रे मोरा या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. बोलत आहे ना मुलगी मोरासोबत काहीतरी. तर त्याचंच आपण आता इथे वर्णन करूया. मोराला बघा केव्हा जास्त आनंद होतो. पहिला पाऊस जेव्हा पडणार असतो तेव्हा मोर वाटच बघत असतो की पाऊस पडेल, मी माझा पूर्ण पिसारा फुलविणार आणि पाण्यामध्ये छान डान्स करणार. वाट बघत असतो की नाही. आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि पावसामध्ये त्या मोराला पाहण्याचा आनंदही वेगळाच असतो. म्हणून ही मुलगी जी चित्रामध्ये मी आता तुम्हाला दाखविली ती त्या मोराशी तसंच काहीतरी संभाषण करत आहे की काय काय होणार, तू काय करायला पाहिजे, हो की नाही. चला तर मग आपण आधी सर्वप्रथम कविता म्हणून घेऊया. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाडी वीज देते टाळी, आता तुझी पाडी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात नाहू काहीतरी गाव, पावसात नाहू काहीतरी गाव. करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघा, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघा. निळ्या सोंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, आभाळात छान छान सातरंगी कमान. कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. बघा आपण लहानपणापासून ही कविता ऐकत आलेलो आहे आणि मला माहिती आहे माझ्यापेक्षा तुम्ही मुलंही छान म्हणणार की नाही. तर अशी छान पद्धतीने तुम्हाला ती आधी म्हणायची आहे, पाठांतर करून घ्यायची आहे. आता प्रत्येक कडव्याचा मी तुम्हाला अर्थ एक्सप्लेन करून सांगते. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. वन म्हणजे रान, जंगल. ती मुलगी काय म्हणत आहे, नाच रे मोरा आंब्याच्या वनामध्ये तू नाच, आंब्याच्या जंगलामध्ये तू छानपैकी नाच. ढगांची वारा झुंजला रे. ढग, वारा म्हणजे हवा, वारा म्हणजे काय, हवा. ढगांची वारा झुंजला रे. काळा काळा कापूस पिंजला रे. ढगांची वारा झुंजला रे म्हणजे वारा जोरदार सुरू झालेला आहे, ढग आलेले आहेत आणि काळा काळा कापूस पिंजला रे. आता इथे कापूस कशाला म्हटलेलं आहे बघा. पाऊस येणार असते तेव्हा काळा काळा आभाळून जातो पूर्ण, आहे की नाही. मोठे
मोठे ढग आपल्याला दिसतात, ते काळे कुट्ट होऊन जातात, म्हणून त्याला त्या ढगांना कापसाची उपमा दिलेली आहे की ढग असे सगळीकडे पसरलेले आहेत. पिंजला म्हणजे कापूस कसा वेगळा वेगळा करतो ना, पिंजने काढतो त्याला आणि पिंजतो असा वेगळा वेगळा करतो, तसाच हा ढग सुद्धा सगळीकडे पसरलेले आहे. म्हणून म्हटलेलं आहे की काळा काळा कापूस पिंजला रे, म्हणजे ढगांना कापसाची उपमा दिलेली आहे. आता तुझी पाळी वीज देते टाळी. वीज, पाऊस येणार असले म्हणजे विजा सुद्धा गडगडायला सुरुवात होते की नाही. आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलं पिसारा नाच. फुलवणे म्हणजे पसरविणे. ती मुलगी म्हणत आहे की आभाळ सगळीकडे आलेला आहे, काळे काळे ढग आलेले आहेत, वीज कडकडत आहे, म्हणून आता तुझी नाचण्याची वेळ तर येणारच आहे, म्हणजे पाऊस तर येणारच आहे, म्हणून तू आपला पिसारा फुलं आणि नाचायला सुरुवात कर. सेकंड झालेला. झरझर धार झरली रे. झरणे म्हणजे पाझरणे. झरझर धार झरली रे. धार कशाला म्हटलेलं आहे? पावसाच्या धारेला म्हटलेलं आहे. ढगांमधनं पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. धार झरत आहे म्हणजे पाझरत आहे. झाडांची भिजली इरली रे. आता झाडांची भिजणे म्हणजे ओले होणे. भिजली इरली रे. आता म्हणाल इरली म्हणजे काय टीचर? तर इरली म्हणजे काय? झाडांचे जे पानं आहेत, त्या पानं कसे असतात, गुच्छाने असे एकमेकांजवळ असतात की नाही. फांदी असते मोठी, त्याचा गुच्छ असतो, असं छत्रीसारखं तयार होतं ते झाडांची फांदी, त्याला म्हटलेलं आहे इरली. झाडांची भिजली इरली म्हणजे झाडांचे जो गुच्छ आहे, पाने झावळ्या ज्याला म्हणतात, त्याचा तयार केलेली एक प्रकारची छत्री, ती सुद्धा या पावसाच्या धारेमुळे ओली झालेली आहे. पावसात न्हाऊ. न्हाणे म्हणजे आंघोळ करणे. न्हाऊ म्हणजे आंघोळ करणे. काहीतरी गाऊ. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, करून पुकारा नाच. पुकारा म्हणजे आवाज करून, आव्हान करून, काहीतरी जाहीर करून आपण दोघेही नाचायला सुरुवात करू. अशी मुलगी कुणाला बोलत आहे? मोराला बोलत आहे की आपण दोघं असं आव्हान करून, पुकारा करून नाचायला सुरुवात करूया. म्हणजे पावसात न्हाऊ, पावसामध्ये आपण दोघं आंघोळ करू, काहीतरी गाऊ म्हणजे गाणं म्हणू आणि नाचायला सुरुवात करू. तिसरा कडवा बघा. थेंब थेंब तळ्यात नाचती रे. तळे म्हणजे माहिती आहे ना, पाण्याचा साठा जिथे असतो त्याला म्हणतात तळे. थेंब थेंब तळ्यात नाचती रे. आता पाऊस पडत आहे, तर जेव्हा पावसाचे टप 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 थेंब पडत आहेत, ते कुठे पडत आहे? सगळीकडेच पडत आहेत. आणि जेव्हा ते तळ्यामध्ये पडतात तर ते कसे वाटतात बघा. पाण्यावर जेव्हा वरून पाणी पडत असते, साठलेल्या पाण्यामध्ये जेव्हा वरून पाणी पडत असते ढगांमधनं, तेव्हा कसा मस्त दिसतो की नाही, असं डान्स करत आहेत बा पाण्याचे थेंब मस्त पाण्यामध्ये, असं वाटते ना. म्हणून म्हणत आहे की थेंब थेंब तळ्यात नाचती रे. थेंब थेंब पडून राहिले, तळ्यामध्ये छान नाचून राहिलेले आहे. टप टप पाण्यात वाजती रे. तर पाणी जो पडत आहे तो पानांमध्ये सुद्धा त्याचा टप 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 असा आवाज येत आहे. पावसाच्या रेघात. या पावसाच्या रेघात म्हणजे पावसाच्या धारेमध्ये, रेघ म्हणजे पावसाची जी धार पडत आहे ती. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. या पावसाच्या धारेमध्ये आपण दोघं म्हणजे मोर आणि ती मुलगी, आपण दोघं काय खेळू, काय करू? खेळ खेळू. निळ्या सौंगड्या नाच. निळ्या सौंगड्या. सौंगड्या म्हणजे मित्र, सखा. आणि निळा कोण? मोर. काय म्हणत आहे की त्याला? निळ्या सौंगड्या म्हणजे माझ्या मित्रा, माझ्या सखा, तू माझ्यासोबत नाच. या पावसामध्ये आपण दोघे नाचू. पावसाची रिमझिम थांबली रे. रिमझिम म्हणजे पाण्याच्या ज्या सतत पडणाऱ्या धारा असतात त्याला म्हणतात रिमझिम. आता काय झालं? पाऊस तर आला, आधी ढग आले, विजा चमकल्या, पाऊस आला. मुलीने त्या मोराला म्हटलं की चल आपण दोघं नाचू, ओले हो, मजा करू. असं झालं. शेवटी काय झालं? पाऊस थांबला. आता पाऊस काय कंटिन्यू येत राहणार का? नाही, थांबून गेला. पावसाची रिमझिम थांबली रे. थांबली पावसाची रिमझिम. सतत पडणाऱ्या धारा थांबल्या. तुझी माझी जोडी जमली रे. पण आता फायदा काय झाला? त्या दोघांची काय झाली? छान घट्ट मैत्री झाली. मुलीची आणि मोराची, त्या दोघांची जोडी जमली म्हणजे मैत्री झाली. आभाळात छान छान. आता काय झालं?
मैत्री पण झाली. अजून एक गोष्ट झाली बघा, पाऊस संपल्यावर म्हणजे पाऊस थांबल्यावर काय दिसते, जेव्हा छान सगळीकडचं वातावरण किती छान प्रसन्न दिसते. मग बाहेर निघून बघा, कधी कधी आकाशात तुम्हाला काय दिसते, आभाळात छान छान सातरंगी कमान. काय दिसते, सातरंगी कमान. काय आहे सातरंगी कमान, कशात असतात सातरंग, जे असं असते इंद्रधनुष्य. इंग्लिश मध्ये तुम्ही म्हणता त्याला रेनबो. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्यांनाच. आता पाऊस थांबलेला आहे, पण आता आभाळात छान सातरंगी कमान तयार झालेली आहे. तर तू नाराज काही होऊ नको, त्या कमानी खाली तू नाच, म्हणजे त्या इंद्रधनुष्याखाली तू नाच, असं ती मुलगी मोराला म्हणत आहे. तर अशा पद्धतीची ही कविता नाच रे मोरा ग.दी. माडगूळकर यांनी आपल्या समोर प्रस्तुत केलेली आहे. आवडली मग सगळ्यांना कविता? चला तर या कवितेमधील आपण काही रायमिंग वर्ड्स शोधूया. यमक जुळणारे शब्द माहितीच आहे तुम्हाला, झालेला आहे आधीच्या क्लासेसमध्ये पण तुम्हाला हा अभ्यास झालेला आहे. फक्त कवितेमध्ये तुम्हाला शोधायचं आहे, मी त्याला अंडरलाईन करणार. पहिल्या प्रकारातले रायमिंग वर्ड्स आहेत झुंजला, पिंजला. जर तुम्हाला एक्झाम मध्ये झुंजला हा शब्द लिहिला आणि तुम्हाला म्हटलं की कवितेनुसार कवितेतील यमक जुळणारा शब्द शोधून लिहा, तर तुम्ही काय लिहिणार आन्सर, पिंजला. पाळी, टाळी, पाळी टाळी. झरली, इरली, झरली इरली. न्हाऊ, गाऊ, न्हाऊ आणि गाऊ. नंतर आहे नाचती, वाजती. रेघात, दोघात. आणि नंतर आहे थांबली, जमली. लास्ट छान, कमान. अशा पद्धतीने यमक जुळणारे शब्द तुम्हाला शोधायचे आहे आणि आन्सर लिहायचं आहे. तर समजली ही कविता? थँक्स फॉर वॉचिंग.